आत्ताची मुलं ना प्रचंड हुशार आहेत. इतकी हुशार आहेत ना, की ते आपल्यालाही अ, अक्कल शिकवायला लागतात. इतकी हुशार झालेली आहेत. खूपदा काय होतं, मुलांचं ज्ञान पुस्तकी असतं आणि आई-वडिलांचं ज्ञान हे अनुभवाचं असतं. पण कधी-कधी अनुभवाचं ज्ञानही शिदोरी पण कमी पडते. कारण मुलं आत्ताची इतकी हुशार आहेत, की त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तर मंडळी, आजचा विषय हा मार्मिक आणि थोडा भावनिक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना. आजकालची जी मुलं आहेत ना, मग लहान असू दे, मोठे असू दे, त्या लोकांना ना माहीत असतं बरं का आपल्या आई-वडिलांशी कसं वागायचं. म्हणजे काही जण उद्धट असतात, तो भाग वेगळा. पण मुलांना हे माहीत असतं, ते इतके हुशार असतात ना, की त्यांना माहीत असतं, की कुठल्या वेळी कोणत्या पॅरेंट्सला मस्का मारायचा, कुठल्या वेळी कुठला पॅरेंट आपल्या कामाला येईल, आपली आई कामाला येईल, की बाबा कामाला येतील, की आजी कामाला येईल, की आजोबा कामाला येईल. इतकी हुशार मुलं आहेत, त्यांना बरोबर माहीत असतं. वडिलांची बाजू केव्हा घ्यायची, आईची बाजू केव्हा घ्यायची, इतकं ज्ञान घेऊनच ते लोकं जन्माला आलेले आहेत. कारण जो काही आताचा काळ चालू आहे ना, ह्या काळाची गती जी जर आपण विचार केला गतीचा, तर प्रचंड वेगवान गती आहे. म्हणजे आज एक नवीन काहीतरी ऐकिवातात येतं आणि उद्या काहीतरी वेगळं ऐकिवातात आलेलं असतं. आमची जी पिढी आहे ना, आमच्या पिढीने अगदी केरोसिनचा स्टोव्ह पासून पाईपलाईनच्या गॅसपर्यंत सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे अ, आमच्या काळात तर फोन असायचे म्हणजे फार कमी लोकांच्या घरात असायचे. टेलिफोन तर म्हणजे खूपच कमी, पण टेलिव्हिजन पण कोणाकडे तरी असायचं आणि तिथे सगळी गर्दी व्हायची पाहायला. आजकाल तर हातात लोकं घेऊन फिरतायत. टीव्ही सगळं मोबाईलमध्येच आलेला आहे. म्हणजे इतकं वेगवान सगळं चालू आहे ना, की त्याला तुम्ही, मी, आपण अडवूच शकत नाही. इतकं सुंदर आणि सगळं छान चाललेलं आहे. तर मुलांना आपण खूप काही शिकवत असतो. मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे हे पण पॅरेंट्स सांगतात. काय गरज आहे पॅरेंट्सना हे सगळं सांगायची? म्हणजे खूपदा ना मुलांवर आपली स्वतःची मतं पॅरेंट्स लादतात आणि त्या पॅरेंट्सला कळतही नाही, त्या पालकांना कळतही नाही, की मुलांना आपण किती त्यांचं मानसिक खच्चीकरण करतोय. आपल्या मुलांना आपण काय शिदोरीत देतोय? आपल्या मुलांना ही केलेली जबरदस्ती आवडणार आहे का? आपल्या मुलांना हे शिकायचं आहे का? तर आपली मुलं काय नेमकं त्यांना काय आवडतं? त्यांना काय करायचंय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पालकांनी मुलांना विचारणं. पण तरीही कुठल्याही म्हणजे बरेच पालक असे आहेत, की जे आत्ताच्या स्पर्धेमध्ये मुलांना ढकलून देतात, विचारही करत नाहीत, की आपल्या मुलांनी हे केलं पाहिजे की नाही, आपल्या मुलाला हे जमेल की नाही. उगाचच त्या मुलाला आपण नाही केलं म्हणून ते त्यांनी करावं अशा इच्छेने. आता माझ्याच ऐकिवातात असे बरेच जण आहेत. पण मी एक उदाहरण देते तुम्हाला, की माझीच एक मैत्रीण होती आणि तिचे मिस्टर डॉक्टर त्यांना व्हायचं होतं, पण ते डॉक्टर नाही झाले. पण त्यांनी शेवटी मेडिकल चालू केलं होतं. पण त्यांची इच्छा होती मुलाने डॉक्टर व्हावं आणि मुलाला त्यांनी इतकं प्रेशर केलं डॉक्टर होण्यासाठी आणि मुलगा शिकत पण होता, प्रयत्न पण करत होता. पण जितकं त्याला ग्रास्पिंग पॉवर हवे डॉक्टर बनण्यासाठी, जितका स्टडी हवे, जितकी कन्सिस्टन्सी हवी, जितकं डिव्होशन हवे, ते त्या मुलामध्ये नव्हतं. तर तरीही ह्या लोकांचं इतकं जबरदस्ती होत होती त्याला आणि त्याला अनेक मोठमोठे क्लासेस लाव, घरी ट्युशन्ससाठी टीचर वगैरे बोलाव. प्रचंड पैसा त्यांनीही ओतला. पण मुलाला काही जमलं नाही आणि शेवटच्या वर्षी मात्र मुलाने आत्महत्या केली. मला सांगा याच्यामध्ये नुकसान कुणाचं झालं? नुकसान तर आई-वडिलांचंच झालं आणि त्या बिचाऱ्या मुलाचाही तो जीवानिशी गेला ना. म्हणजे आपण आपलं अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांवर किती टाकावं याच्या काही सीमा आहेत. बरं, मुलांनी हे शिकावं, मुलांनी ते शिकावं, मुलांनी पायलटच बनलं पाहिजे. म्हणजे अशी पण माझे काही क्लायंट्स आहेत, की मुलांनी पायलट बनलं पाहिजे म्हणून पूर्णपणे आलेला आपला रिटायरमेंटचा पैसा त्या मुलाच्या मागे टाकलेला आहे आणि आज त्यांची अशी अवस्था आहे, की औषधांनाही त्यांच्याकडे पैसे नाही. मग मला सांगा मंडळी, की तुम्हाला मुलांना शिकवायचंय, ते कशासाठी? तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी? की मुलानं आपल्या आयुष्यामध्ये एक सेट करियर करावं यासाठी? जर तुम्हाला वाटतं तुमच्या मुलांनी आयुष्यामध्ये सेट व्हावं, सुंदर करियर त्याचं असावं ना, तर त्याला जे करायचंय ते करू द्या. आता त्याच्यामध्ये पण काही मुलं असतात, ज्यांच्यासाठी कुठलंच करियर ठीक वाटत नाही त्यांना. पण मी खरं सांगू का, बॅक बेंचर्स जे आहेत ना, तेच आयुष्यात काहीतरी मोठं करून टाकतात आणि नाव कमवतात आणि करोडपतीही बनलेली बरीच उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाचा आपला आयक्यू लेव्हल हा वेगळा आहे. प्रत्येक मुलाचे काहीतरी आपले स्वतःमध्ये
एक वेगळं प्लॅनिंग असतं आणि प्रत्येक मुलाचे स्वतःचे काही विचार, स्वतःची काही मतं असतात, की त्याला त्याच्या करिअरमध्ये काय करायचंय. कुणाला तर जॉबमध्ये अडकायचं नसेल, कुणाला तर अगदी बिझनेसमॅन व्हायचं असेल. तरीही बिझनेस का करतो म्हणूनही त्याच्यावर की शब्दांची हे आखरण होते, की काय करायचंय तुला आपल्या घराण्यामध्ये कोणी बिझनेस केला नाही, उगाचच एक नोकरी कर, जी अशी नोकरी असेल की महिन्याला एक पगार तरी घरी येईल आणि तुला टायमामध्ये तू घरी असशील. बिझनेसनी काय होतं, बिझनेस केला की दिवसभर 24 तास त्या बिझनेसमध्ये माणूस अडकतो. टाईम नसतो, फॅमिलीला द्यायला काही नसतं आणि स्वतःलाही द्यायला वेळ मिळत नाही. पण तरीही जर त्या व्यक्तीला बिझनेस करायची इच्छा असेल, याचा अर्थ त्याचं काहीतरी प्लॅनिंग आहे, त्याने काहीतरी ठरवलेलं आहे, त्याला त्याचा तो उच्चांक दिसतोय यशाचा, त्याला ते यशाचं शिखर दिसते, त्याचा रोडमॅप तयार आहे. मग कशाला पालकांनी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायला पाहिजे. आणि जर तो हारला, एक लक्षात घ्या, बिझनेसमध्ये नाही सक्सेस झाला म्हणून तो फेल झाला असं होतं का? नाही होत. कारण त्या बिझनेसमधनं त्यांनी खूप सारे अनुभव गाठीशी बांधलेले असतात. असे अनेक उदाहरणं पण आहेत, की जे बिझनेसमध्ये फेल झाल्याने आज मोटिव्हेशनल फेमस ट्रेनर आहेत. अनेक उदाहरणं आहेत अशी. मला सांगा, त्यांचे जे अपयश आलेलं, त्या अपयशाचे जे काही अनुभव होते, त्यातूनच ते आज मोटिव्हेशनल ट्रेनर बनले आणि त्यांनी अनेक बिझनेसमॅन घडवलेले आहेत. मी स्वतः बिझनेस करणारी आहे. मी गेली 25, आता माझं एज तुम्ही बघा तर त्याच्या हिशोबाने मी 35 वर्ष बिझनेसमध्येच आहे आणि मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. कारण जर बिझनेसमध्ये अपयश आलं, तर तोच बिझनेस आपल्याला यश मिळवून देतो. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी आणि सतत सातत्य आणि सतत पाठिंबा म्हणजे ते कोणाचा असो नसो पाठिंबा, स्वतःला स्वतःचा पाठिंबा द्यायचा असतो आणि त्याचा पिच्छा सोडायचा नसतो, जे काम आपण करणार असतो. आता खूप अशी मुलं आहेत. बघा, लिटरेट आणि सोफिस्टिकेटेड ह्या दोन्हीमध्ये ना प्रचंड फरक आहे. सोफिस्टिकेटेड म्हणजे काय असतं? सोफिस्टिकेटेड म्हणजे तुम्ही शिकलेले आहात फक्त आणि गाडीतनं जात असाल. गाडीतनं जाता-जाता काय करता? तुम्ही जर काही खाल्लं असेल एका पेपरमध्ये, तो पेपर गुंडाळता आणि खिडकीच्या बाहेर टाकता. हे असतात सोफिस्टिकेटेड. आता ह्याला अपवाद पण आहेत लोकं बरं का. असं नाही की सगळेच सोफिस्टिकेटेड असं करतात. जे मी पाहिलंय ते मी बोलतीये आणि माझे अनुभव आहेत हे सगळे. आणि लिटरेट माणूस असतो ना, तो काय करतो? ज्या कागदात खातो ना, तो कागद गुंडाळतो. आपल्याच पिशवीत टाकेल किंवा आपल्या साईडला कुठेतरी ठेवेल आणि जेव्हा डस्टबिन किंवा कचरकुंडी येते, तेव्हा तो तिथे बरोबर ते फेकतो. म्हणून म्हटलं, शिक्षण हे तुम्हाला बनवत नाही, पण जे शिक्षण असतं त्यातून तुम्ही काय शिकता आणि तुम्ही त्याचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करता ना, आणि असं करणारी व्यक्ती लिटरेट असते. सोफिस्टिकेटेड बरेच आहेत, डिग्र्या घेणारेही बरेच आहेत, डिग्र्या घेऊन बसलेले बरेच आहेत. उपयोग करता यायला पाहिजे. आणि पॅरेंट्सना मी खास करून सांगेन, की मुलं जेव्हा तुम्ही मुलांसमोर भांडता, तेव्हा बरोबर मुलं एखाद्याची बाजू घेतात. तेव्हा तिथेच त्यांना स्टॉप करा. सगळ्यात प्रथम तर मुलांसमोर तुम्ही भांडू नका. कारण मुलांसमोर भांडणं म्हणजे काय, की मुलांना लगेच आत्ताचा फायदा कळतो. माझ्याच ओळखीमध्ये एक आहे, तर त्या दोघांचं इतकं भांडण व्हायचं, की त्यांनी असं म्हणजे त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. तर इतकं म्हणजे की त्यांनी अगदी डिव्होर्सपर्यंत मॅटर आला होता. पण त्यांची मुलगी त्यावेळेस लिटरली 12 वर्षाची होती आणि तिने आई-वडिलांना स्पष्ट सांगितलं, "तुम्हाला डिव्होर्स घ्यायचा घ्या, मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये. पण माझं शिक्षण पूर्णपणे कंप्लीट झालं पाहिजे. त्याचा खर्च तुम्हाला करता यायला पाहिजे. माझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी मी हात पसरणार नाही. ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे, मला चालणार नाही. माझं शिक्षण कंप्लीट झालं पाहिजे. नंतर तुम्ही काहीही करा." म्हणजे 12 वर्षाची मुलगी ही आपल्या आई-वडिलांना ही अक्कल शिकवते. मग तुम्ही पहा. आणखीन एक उदाहरण देते. माझं नाव अंजली आहे. माझी अजून एक मैत्रीण आहे, जिचं नाव अंजली आहे आणि ती बेंगॉली आहे. तिचा मुलगा 19 वर्षाचा होता. वडील गेले त्याचे लहानपणी. पण मुलगा 19 वर्षाचा झाला. त्याने 10th केलं, कॉलेजला गेला. तोपर्यंत आई एकटीच, ती सिंगल पॅरेंट म्हणून तिने काम केलं. 19 वर्षाचा मुलगा आपल्या आईला सांगतो, की "मम्मी, की मी आता 19 वर्षाचा झालो. उद्या माझं लग्न होईल. मला पार्टनर असेल. पण मग तू तेव्हा एकटी पडशील. मग काय करणार आहेस तू तुझ्या आयुष्यामध्ये? तू काहीतरी कोणीतरी चांगलं शोध आणि तू सेटल हो." कारण त्या मुलाला माहित होतं, की आपली मम्मी इतकी छान दिसते आणि आपल्या मम्मीला लाइक करणारे काही जण आहेत. आणि ते वाट पाहतात, की कधी आपली मम्मी त्यांना हो म्हणेल याची. आणि मुलानं हे हेरलं होतं. म्हणजे इतका हुशार मुलगा, 19 वर्षाचा फक्त. आणि त्यांनी आईला हे सांगितलं. आईने काही लगेच ऐकलं नाही. त्याला वर्ष गेलं. त्याने आईला कन्व्हिन्स केलं आणि आज त्याच्या आईचं तिच्याच ऑफिसमधल्या एका माणसाशी लग्न झालेलं आहे आणि ती प्रचंड सुखात आहे. आणि मुलगा आहे, त्याचंही लग्न झालंय आणि मुलगा आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे. म्हणजे पहा, मुलांनी आईचं घर बसवलं
जिथे आई वडील विचार करत असतात मुलाचं घर मी कसं बसवू, त्याचं लग्न झालं पाहिजे वगैरे, इथे मुलंही हा विचार करायला लागले. तर मंडळी, हा व्हिडिओ खास यासाठीच आहे की मुलं सुज्ञ आहेत, तुम्ही अज्ञानी राहू नका. मुलांना सगळं कळतं. कधीतरी त्यांचंही ऐकून घ्या, बसा त्यांच्याबरोबर, बोला त्यांच्याबरोबर, त्यांची विचारांची दिशा कुठल्या वाटेने जातीये हे बघा, त्यांच्याशी बोलून बघा. तुम्हाला नाही जमलं तर बाहेर कोणीतरी ज्यांचं ते ऐकतात किंवा तुमच्या घरामध्ये कोणीतरी असं व्यवस्थित समजावून सांगणार असेल त्यांच्याशी बोला. पण मी एकच प्रार्थना करते, तुमच्या अपेक्षा आणि तुमचे विचार कधीच मुलांवर लादू नका. हे का केलं, ते का केलं वगैरे हे कधीच मुलांवर लादू नका आणि मुलांना बोलू पण नका. आपली मुलं आहेत, ते चुकत नाहीत तोपर्यंत शिकत नाहीत. आलं लक्षात? त्यामुळे मुलं घडवताना अशी घडवा ना, की ते तुमचं नावच काढतील आणि त्यांनी म्हटलं पाहिजे, की आमच्या आई-वडिलांनी आम्हाला हवे ते करून दिलं, म्हणून आज आम्ही इथे आहोत. त्यामुळे मंडळी, आपल्या मुलांनीही आई-वडिलांचं ऐकलं पाहिजे, आई-वडिलांना समजलं पाहिजे. असं जरुरी नाहीये, की आई-वडील प्रेशर करतायत म्हणून त्या प्रेशरमध्ये राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवाचं काहीतरी केलं पाहिजे. नाही ज्या गोष्टी पटत त्या ठामपणे आई-वडिलांना सांगितल्या पाहिजेत, की नाही हे पटत आहे. पण सौम्य भाषेमध्ये व्यवस्थित बोलून आपल्या आई-वडिलांना तुम्ही समजावू शकता. आई-वडीलही समजतील, त्यांना शेवटी मूल प्रिय असतं. आता काही आई-वडील असे असतीलही, की ज्यांना मूल प्रिय नाहीये, पण त्यांना स्वतःची प्रतिष्ठा, मान प्रतिष्ठा प्रिय आहे. तर अशा वेळेस अशा आई-वडिलांनी स्वतःचा उपचार करून घेतला पाहिजे. कुठेतरी जाऊन डॉक्टरांकडनं काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे, की जेणेकरून आपण ज्या आपल्या पोटच्या गोळ्याला त्रास देत आहोत, तो त्रास कुठेतरी थांबेल. अशीच मी त्यांना विनंती करू शकते. कारण झोपी गेलेल्याला मी जागं करू शकते, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला मी जागं नाही करू शकत. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओ जितका तुम्हाला शेअर करता येईल तुम्ही करा. कारण काय माहिती कुठल्या कोपऱ्यामध्ये कुठलं मूल हे सगळं सहन करतंय. त्याच्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला असं कोणी आजूबाजूला दिसतंय का? तुम्हाला वाटतंय का असं काहीतरी कोणीतरी त्रासात आहे? तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, पुन्हा तुमच्या समोर खूप छान विषय घेऊन येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.